नमस्कार. नागपूरचे काही खास शब्द आहेत. अबे, भैताळ किंवा काऊन इत्यादी शब्द आहेत. या शब्दांच्या वरती कोटी करत हास्य जत्रेच्या मंडळींनी खासदार महोत्सवात हास्याचे फवारे उडवले. त्यातलाच एक शब्द भैताळ आहे. त्या भैताळ या शब्दावर माझी फार पूर्वी केलेली कविता सादर करते आहे. भैताळ. ए भैताळ. नागपुरी भाषेत मी स्वतःलाच म्हटलं ए भैताळ. तुला काही समजत नाही, तुला काही उमजत नाही ए भैताळ. तुला काही समजत नाही, तुला काही उमजत नाही ए भैताळ. काही अक्कल नाही, काही हुशारी नाही आणि तुला काहीच कसं येत नाही ए भैताळ. तू किती मागासलेली लक्ष कुठे असतं तुझं, सगळंच काम कसं अव्यवस्थित तुझं ए भैताळ. अनेक पावसाळे पाहिले तू तरी पण व्यवहार कसा तुला कळलाच नाही ए भैताळ. समोरच्याची लबाडी अन गोड गोड बोली त्यामागचं इंगित ओळखलंच नाही ए भैताळ. समोरच्याची लबाडी अन गोड गोड बोली त्यामागचं इंगित ओळखलंच नाही ए भैताळ. तुझा दुसऱ्यांच्या बोलण्यावर खूपच विश्वास पण मनातला हेतू त्याच्या तुला कळलाच नाही ए भैताळ. तुझा दुसऱ्यांच्या बोलण्यावर खूपच विश्वास पण मनातला हेतू त्याच्या तुला कळलाच नाही ए भैताळ. कठोर बोलणं सडेतोड उत्तर कधी तुला जमलंच नाही. तुला कधी जमलंच नाही ए भैताळ. जीवाची घालमेन मनाची चकमक सोसत राहिलीस ए भैताळ. जाऊ दे करत समोर जात राहिलीस खळग्यात पडली तरी खोच जाणवलीच नाही ए भैताळ. जाऊ दे करत समोर जात राहिली खळग्यात पडली तरी खोच जाणवलीच नाही ए भैताळ. जीवनाचं इंगित समोरच्याचं इप्सित तुझ्या साधेभोळेपणाला कधी कळलंच नाही. ए भैताळ. कुणी लुबाडलं, कुणी टोमणे मारले, मूग गिळून सोसणेच जाणले ए भैताळ. ए भैताळ ऐकत ऐकत मी खरंच भैताळ की रे. मन माझं हसून म्हणालं खरंच ए भैताळ. धन्यवाद.